मी वसंतजी पाटील साहेब आपणास विनंती करतोय, हे जे सहकारी आहेत यांची पडद्यामागून या स्पर्धेसाठी भूमिका मोठी आहे. स्वागत आणि सन्मान आपण त्यांचं करायचं आहे. सन्मान आपण पाहतो या ठिकाणी या सर्व मान्यवरांचा, कारण पडद्यासमोर नाही तर पडद्यामागून यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे या स्पर्धेसाठी. सर्व पाहुण्यांचा मी पुन्हा एकदा शाब्दिक शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करतोय आणि आपल्याला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आमचे सहकारी समालोचक मांजरेकर सर उपस्थित आहेत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, धन्यवाद स्वीट व्हॉइस ज्ञानेश्वरजी चिकणे. एक जबरदस्त सामना. नंदकिशोर खारबाव बी या ठिकाणी नाणेफेक हारून पहिल्यांदा फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर खातं अकाउंट ओपन होतंय. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 5. राम म्हात्रे यांच्यासाठी बक्षिसांची बरसात होते. भरत पाटील आणि दीपक काठे यांनी 2 षटकारांसाठी तब्बल 500 रुपयांचं बक्षीस. पाहूया गोलंदाज सुभाष यांचा 1 बाउन्स, परंतु जबरदस्त चेंडू, उसळी घेणारा चेंडू. आणि नक्कीच आंतरराष्ट्रीय नियम म्हणा किंवा आपलं गावरान क्रिकेट म्हणा, सर्वत्र हा नियम 1 बाउन्स जो जर मर्यादित स्वरूपाचा असेल तर माफ केला जातो. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू दुसऱ्या गलीमध्ये चेंडू जातोय. एकाच धावेवर समाधान. या एका धावेने धावसंख्या होते ती 6. कोणत्याही पद्धतीचा गडी बाद नाहीये. आपल्या घरच्या खेळपट्टीवर या ठिकाणी नंदकिशोर खारबाव बी संघ आपली पूर्ण ताकद पणाला लावताना काल आपण पाहिलं नंदकिशोर खारबाव ए संघ आणि आपण पाहतो लॉंग ऑफच्या दिशेमध्ये नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय आणि आर पार जबरदस्त चौकार. शुभाची तलवार चमके, शुभाची तलवार आणि या ठिकाणी नंदकिशोर खारबाव बी संघासाठी एक मेगा लॉटरी असेल. जर हा सामना आपण जिंकला थँक्यू तर आपले लाडके सुनील भोईर आणि भरत वतारी यांनी आपल्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपण सांगाल त्या धाब्यावर. धन्यवाद. अशी पण आय थिंक आज जेवणाची सोय आहेच. ठीक आहे, आम्हालाही विसरू नका. यस, शशिकांत पाटील, पोलीस पाटील केवनी दिवे, आपणास विनंती असेल आपण या ससने विनंती करतोय. शशिकांत पाटील, पोलीस पाटील ऑफ केवनी दिवे, वेलकम. आणि या ठिकाणी जोशी 11 भादवड संघाची ड्रेसिंग कंप्लीट नसल्या कारणानं 2 धावांची पेनल्टी असणार आहे. आणि एकंदरीतच पहिल्या षटकात धावसंख्या 10 आणि पेनल्टीच्या 2 अशी धावसंख्या होते 12. आज खास करून एक प्रेक्षकांच्या गोष्ट लक्षात आणून देतोय की नवीन 40+ संघटनेचे सन्मान्य उपाध्यक्ष जोशी साहेब ऑन फील्ड आहेत. मनोजी जोशी ऑन फील्ड आहेत. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षण करत आहेत. पाहूया वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत शैलेश. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एक नाही तब्बल 2 धावा पळून काढण्यात यश. आणि कव्हरिंग नसल्यानंतर काय घडतं? 1 नाही 2 नाही तब्बल 3 धावा चोपून काढण्यात यश. मला वाटते जेव्हापासून सुनील भोईर आणि भरत वतारी यांची अनाउन्समेंट झाली, फलंदाजांची बॉडी लँग्वेजेस बदललेली आहे. या चेंडूवर 3 धावा, एकूण धावसंख्या होते 15. बिन बाद 15.
नक्कीच जोशी 11 भादवड संघाचे आणि आपल्या न्यू 40+ उपाध्यक्ष जोशी यांचा संघ या ठिकाणी नंदकिशोर खारबाव बीशी 2 हात करतोय. स्पर्धेचा मित्रांनो आजचा शेवटचा दिवस. आज संध्याकाळच्या सत्रात आपल्याला भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार आदरणीय कपिलजी मोरेश्वर पाटील, भाईंदर महानगरपालिका बालकल्याण समितीचं नेतृत्व ज्या ताईकडे दिलं ती आपल्या सगळ्यांची लाडकी ताई वंदना मंगेश पाटील ताई आणि परिवहन महामंडळाचे सभापती मंगेश पाटील यांचं सुद्धा आगमन होणार आहे. आपण पाहतोय खूप सुंदर चेंडू, वाईड चेंडू, लेट पण थेट जबरदस्त निर्णय. धावसंख्या होते 16. आपण पाहतोय पॉवर प्ले मध्ये 10 धावा आल्या, पेनल्टीच्या 2 धावा, अशा 12 धावा. आणि आतापर्यंत खऱ्या अर्थानं खारबाव संघानं आणि एक लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडू जातोय आणि सोपा झेल हातामधून पडतोय. नक्कीच सर्कलच्या आत चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षकाला व्यवस्थित काही समजलेलं नाहीये. 2 धावा. या 2 धावांनिशी धावसंख्या होते बिन बाद 18. राम म्हात्रे यांनी जर चौकार किंवा षटकार हॅट्रिक मारली तर बंटी म्हात्रे यांच्यातर्फे 500 रुपयांचं पारितोषिक. लाडके जगदीश काका आपण पाहतोय या ठिकाणी डीप लॉंगॉनच्या दिशेमध्ये आर पार स्वर्गीय नंदकिशोर चौकार. आणि नक्कीच आपण पाहतोय नंदकिशोर खारबाव बी संघ एवढा उत्स्फूर्तपणे का खेळतोय कारण काल त्यांचाच सख्खा भाऊ म्हणजे नंदकिशोर खारबाव बी संघ ए संघ काल पराभूत झाला होता आणि वतारी साहेबांच्या भाषेत तो पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. नक्कीच आणि त्याचीच परतफेड पाहायला मिळते. धावसंख्या होते ती या ठिकाणी आपण पाहतोय टेलिव्हिजन स्क्रीनवर चेकआउट केलं जात आहे. चौकार की षटकार आणि जबरदस्त ओम साई मूवीज लाईव्ह टेलिकास्टिंग जबरदस्त पद्धतीने पाहायला मिळतं. पंचांना त्याची अशा मुश्किल समयी नक्कीच मदत होते. पट्टीच्या त्या बाजूला षटकार, जबरदस्त निर्णय, जबरदस्त टेलिकास्ट. गुड जॉब सिद्धेश बाळाराम पाटील खांबाळे अँड टीम. बीटीसी खूप छान. आणि आता मात्र आपण पाहतोय एक साधा सोपा हुकवलेला चेंडू परंतु यष्टी रक्षकाला चकमा देऊन गेलेला 22च्या रूपानं आर पार चौकार. थँक्यू. नक्कीच धावसंख्या होते ती 28. दुसरं षटकच मार्गस्थ आहे. ओम साई लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय काल आकाशातील हेलिकॉप्टर सुद्धा अचूक टिपलं होतं. अचूक नाम म्हणजे ओम साई मूवीज. या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेमध्ये सोपा चेंडू जातोय, रनिंग बिटवीन द विकेट. सचमुच में याद आई सोनिया पाटील साहब की मॅरेथॉन रेस की. आज त्यांचं सुद्धा संध्याकाळच्या सत्रामध्ये धर्मसेवक समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष सोनिया काशीनाथ पाटील साहेब यांचं दरवर्षीप्रमाणे योगेश पाटील साहेबांच्या विनंतीला मान देऊन आगमन होत असतं. त्यांचं सुद्धा संध्याकाळच्या सत्रात वेलकम. आणि आपण पाहतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त बिग सिक्सर. पहिल्या षटकात धावसंख्या होती 10, पेनल्टीच्या धावा 2, अशा 12 धावा आलेल्या. दुसऱ्या षटकात तब्बल 24 धावा. अशा पद्धतीने 2 षटकात धावसंख्या होते बिन बाद 36. आतापर्यंत प्रसाद वैयक्तिक 25 धावांवर खेळत आहे. नक्कीच एक अफलातून सुरुवात. प्रसादची सिल्वर जुबिली या ठिकाणी साजरी होते.
आपण स्टेजवर पाहत असाल अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. स्वतः आजचे ज्यांचा वाढदिवस आहे किशोरजी कारभारी साहेब, आपल्याला सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा. आज आपले भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब यांचा सुद्धा वाढदिवस. यानंतर होणारा सामना मरुआई दिवे संघ आणि मिहिर स्पोर्ट्स भरोडी संघ, दोन्ही संघांचे कर्णधार कृपया आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर या पुढील 2 षटकानंतर लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचंय. आपण पाहतोय या ठिकाणी जोशी 11 भादवाड संघ थोडा नाही बराच दडपणाखाली, कारण 2 षटकातच आपल्या घरच्या खेळपट्टीवर नंदकिशोर खारबाव बी संघानं बी फॉर बेस्ट तब्बल 36 धावा कुटलेल्या आहेत. आतापर्यंतच्या या मैदानावरची या 3 दिवसातील सर्वोत्कृष्ट धावसंख्या 62. पाहूया तिचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता आता पाहायला वाटते, परंतु जर तरला महत्व नाहीये. जोशी 11 भादवड संघ त्यांचे कर्णधार स्वतः जोशी जे न्यू 40+ चे उपाध्यक्ष सुद्धा आहेत. तिसऱ्या षटकाची जबाबदारी कुणावर देणार? सचिन. नक्कीच उंच देहयष्टीचा असा हा सचिन 8 ते 10 पावलांचा रनअप घेऊन नंदकिशोर खारबाव अजून एकही गडी बाद नाहीये. 37 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये हे सर्व खेळाडू खेळत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून 612 क्रमांक चॅनलच्या माध्यमातून मला पाहणाऱ्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. हलक्या हाताने या ठिकाणी फर्स्ट गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. बरंच काही घडतंय, बरंच काही बिघडतंय. 1 नाही 2 नाही तब्बल 2च धावा काढण्यामध्ये यश. या 2 धावांनीशी धावसंख्या होते 38. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सचिननं टाकलेला आहे. सुंदर पद्धतीनं कोणत्याही पद्धतीची गली पाहायला मिळत नाही आणि त्याचाच फायदा घेताना आणि नक्कीच राम नाईक यांना चप्पल राहावं लागणार आहे. क्षेत्ररक्षण अजून उत्स्फूर्तपणे करावं लागेल, कारण संघ थोडासा अडचणीत जातोय. गुजरात जामनगर वरनं सूर्यकांत पाटील सुद्धा आनंद घेत आहेत आणि एक सुंदर चेंडू. नक्कीच सचिन यानं परफेक्ट कमबॅक केलेला आहे. ज्या पद्धतीनं 2 षटकात 36 धावा झाल्या, आता मात्र 2 चेंडूत फक्त 2 धावा येत आहेत. पाहूया सचिन याचा पुढचा चेंडू. समोर आहेत ते राम आणि आपण पाहतोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये नो मॅन्स लँड मध्ये जबरदस्त. नक्कीच मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आता मात्र जीव की प्राण आणि आता मात्र आत्महत्या. पहिला हादरा नंदकिशोर खारबाव बी संघासाठी. डीजे राम नाईक. यस आई लाइक. बहुत बढ़िया. पहिल्या चेंडूवर थोडस ढिसाळ क्षेत्ररक्षण झालं होतं, पण यावेळेस मात्र अतिशय चाणाक्ष पद्धतीनं फिल्डिंग आणि थ्रो आणि पहिला हादरा नंदकिशोर खारबाव बी संघासाठी. पाहूया वन डाऊनच्या रूपानं नवीन आलेला फलंदाज सचिनचा सामना करण्यासाठी सचिन. आणि नक्कीच 40 धावांची एक अफलातून अजब अशी भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली नंदकिशोर खारबाव बी संघाच्या सलामीवीरांच्या माध्यमातून. गावदेवी केवनी दिवे संघाचे कर्णधार कृपया आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा सचिन. सचिन टू सचिन. आणि आपण पाहतोय कार्पेटच्या पद्धतीने हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. अचूक फेकी, एकाच धावेवर समाधान आणि नक्कीच टिचून गोलंदाजी केलेली आहे सचिन यांनी. आतापर्यंत फक्त 5 धावा अतिशय कंजूस पद्धतीने खर्ची केलेल्या आहेत त्या गोलंदाज सचिन याने. नक्कीच रनांवर अंकुश लावलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 1 बाद 41.
पाहूया पुन्हा एकदा सचिन चेंडू टाकण्यासाठी सज्ज आणि आता मात्र जबरदस्त उसळी घेणारा चेंडू वन बाउन्स जबरदस्त पूर्णपणे 2 षटकामधील जी काही फलंदाजी झाली होती ती विसरायला भाग पाडलेली आहे. सचिन यांची गोलंदाजी अतिशय छोटा रनअप आहे पण बॅक टू बॅक जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. सचिन पुन्हा पुन्हा एक्स्ट्रा कव्हरच्या फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय काहीतरी बदल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कोणताही बदल नाहीये. थर्ड मॅन मध्ये जे काही नाईक आहेत आय लाईक आणि या ठिकाणी सोपा झेल वाटत होता परंतु एवढा सोपा नव्हता. डीप लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडू एकाच्या ठिकाणी 2 धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावांनी धावसंख्या होते 1 बाद 43 143. आय लव्ह यू. बहुत बढिया. आणि तिसऱ्या षटकात अतिशय सुरेख गोलंदाजी सचिन यांची फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत आणि नक्कीच शेवटच्या षटकात जर जोशी 11 भादवड संघ आपला असा गोलंदाज 7-8 धावा देणारा असेल तर मात्र नंदकिशोर खारबाव बी संघ थोडासा अडचणीत येऊ शकतो. पण या षटकात जर काही 15-16 धावा जर आल्या तर मात्र जोशी 11 भादवड संघ 56-57 धावांसमोर कदाचित शरणागती पत्करू शकतो. काय घडणार काय बिघडणार अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. पाहूया जोशी 11 भादवड संघ शेवटचं हाणामारीचं षटक डेथ ओव्हर का ये गेंदबाज कौन होगा आने वाला समय बताएगा. या स्पर्धेला अनेकांचं मित्रांनो योगदान लाभलेलं आहे. काल आपण अशोक पुलावचा आनंद घेतला. या स्पर्धेला पहिल्या दिवशी आपण पाहिलं पाण्याची व्यवस्था ययाती तांडेल साहेब. कालच्या दिवसात नाणेफेक करताना प्रत्येक टीम कर्णधाराला आपण देवेंद्र पाटील आणि त्यांच्या बंधुराजांच्या वतीनं बिस्लेरी बॉक्स सुद्धा देण्यात येत होतं. आज सुद्धा तशा पद्धतीची व्यवस्था आहे. खरंच योगेश पाटील म्हटलं की काहीतरी वेगळं करण्याचा नेहमी प्रयत्न करतायत. अनेक वर्षाची परंपरा आहे. 3 दिवसात घरच्या कामांना पूर्णपणे पूर्ण विराम देऊन नक्कीच भरतजी वतारी साहेब तुमची सुद्धा मेहनत या स्पर्धेला अफाट पद्धतीनं. आणि आता मात्र आपल्याच फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज जबरदस्त झेल घेतोय आणि नंदकिशोर खारबावला दुसरा हादरा. मित्रांनो आपल्याला जे काही मैदान या ठिकाणी पाहायला मिळतं काही दिवसांपूर्वी याच मैदानावर खारबाव प्रीमियर लीग गावातील सर्व संघ या ठिकाणी खेळले गेले. मित्रांनो याच्यानं खऱ्या अर्थानं खरं तर बोलायला पाहिजे की नाही माहिती नाही पण तेव्हा आपल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका सुद्धा होत्या पण तेव्हा सुद्धा आपल्या गावानं जे काही एकीचं बळ दाखवलं. खरंच राजकारण एका बाजूला असतं आणि खेळ एका बाजूला असतं. या खेळाच्या माध्यमातून आपल्यामध्ये संघटन शक्ती निर्माण होत असते आणि हाच एक मोठा हेतू आम्हाला गेली अनेक वर्ष ज्यांनी शिकवलं ते स्वर्गीय नंदकिशोर पाटील. ते गेल्यानंतर 20 वर्षांनंतर सुद्धा आजही त्यांच्या आठवणी आदरणीय योगेश वसंत पाटील आणि त्यांचे सहकारी खऱ्या अर्थानं अंमलात आणत असतात. आपण पाहतोय ब्लॉक हॉल मध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. आंखों में आंखों से इशारा. 1 की जगह पर 2 धावा. या 2 धावांनी धावसंख्या होते 45. आपण पाहतोय फलंदाजीसाठी स्वतः योगेश आहेत. आणि योगेश पाटील आपण जर षटकार मारताय तर तुमचे पिताश्री वसंत पाटील यांनी तब्बल 1000 रुपयांचं बक्षीस लावलंय. नक्कीच पिता पुत्रांची ही जोडी सॉरी 2000 रुपयांचं बक्षीस. आणि आता मात्र आपण पाहतोय एकच धाव. नक्कीच योगेश पाटीलांना माहिती आहे की 2000 रुपये आणि आपल्या संघाला विजयी जर पाहिजे असेल तर मात्र मला लढावं लागेल.
अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 46. योगेश दादा पाटील खरंच सगळ्यांना घेऊन चालणारा हा माणूस. वडिलांचे संस्कार वसंत पाटील नक्कीच संस्कारांची जणू काही युनिव्हर्सिटीच. ज्यांची लेख वंदना मंगेश पाटील सध्या भाईंदर महानगरपालिकेमध्ये बालकल्याण समितीचं नेतृत्व करतायत, सभापती आहेत. आणि या ठिकाणी आणि चौक झेल सुटलेला आहे. थोडीशी ताकद असती तर मला वाटतं योगेश पाटील साहेब संपूर्ण खारबावकर मंडळी तुम्हाला बघत आहेत. आज अख्खा खारबाव देखेगा. धावसंख्या झालेली आहे 47. नक्कीच शेर चाहे बूढ़ा क्यों ना हो जाए, शिकार करना नहीं भूलता. और यहां पर क्लीन बोल्ड. तो क्या करें भैया, गाड़ी वाला आया घर से आणि प्रसाद यांनी तब्बल 30 धावांची जबरदस्त खेळी केली. काल आपण हरेशची 38 धावांची खेळी पाहिली होती. आजच्या दिवसातील जबरदस्त 30 धावांची खेळी नंदकिशोर खारबाव बी संघाचा सलामीचा फलंदाज प्रसाद. पाहूया नवीन फलंदाज येतोय प्रसाद यांच्या नवीन जागी. राजू. नक्कीच मला वाटते एकच चेंडूंचा सामना करायला मिळेल. मोठा फटका जर आला तर 50+ धावसंख्या होणार आहे. खेळ मर्यादा 40+, धावसंख्या जर 50+ बनवायची असेल तर आता मात्र मोठ्या फटक्याची गरज. पाहूया पंडित टू राजू. आणि आता मात्र निर्धाव चेंडू जातोय. नक्कीच योगेश पाटील हे चौथ्या चेंडूवर 2 धावा घेऊ इच्छित होते. रनिंग बिटवीन द विकेट तेव्हा छान वाटली नाही आणि म्हणूनच मागील 2 चेंडूंवर कोणतीही धाव आली नाही. 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या 36 आणि त्यानंतर राहिलेल्या 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा. अशा पद्धतीनं नंदकिशोर खारबाव बी संघाची धावसंख्या झालेली आहे 47. आणि जोशी 11 भादवड संघाला सामना जर जिंकायचा असेल तर प्रत्येक षटकामागे 12च्या सरासरीनं 48 धावांची गरज. आणि खरंच पंच बाळा पाटील असतील, आमचे राजेंद्र पाटील असतील, इकारे सर असतील, हरीश परमार असतील, या सगळ्यांनी या कडाक्याच्या उन्हामध्ये जी काही मित्रांनो कामगिरी केलेली आहे नक्कीच काबिले तारीफ. तर आपण येऊया मान्यवरांच्या सन्मानाकडे. या ठिकाणी आदरणीय ओम शेठ मुकादम साहेबांचा या ठिकाणी शाही सन्मान होईल. मी आजचे बर्थडे पर्सन के कारभारी साहेब आपल्याला विनंती करेन की आपण मुकादम साहेबांचा सन्मान करायचा आहे. आपण पाहतोय टेलिव्हिजन स्क्रीनवर योगेश पाटलांवर ज्यांचं भरभरून प्रेम आहे असे ओम शेठ मुकादम यांचा सन्मान. त्यानंतर केवनी दिवा येथील लाडके पोलीस पाटील शशीदादा पाटील यांचा सुद्धा सन्मान होईल. मी भरतजी वतारी आमचे भिवंडी समालोचक परिवाराचे कार्याध्यक्ष आणि या कार्यक्रमामध्ये आयोजक म्हणून आहेत. आपल्याला विनंती करेन की शशीदादा पाटील यांचा सन्मान करायचा आहे. महाराष्ट्राचं महावस्त्र शॉल देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. नंदकिशोर खारबाव बी संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मरू आई दिवे आणि मिहीर स्पोर्ट्स भरोडी संघ. मी या ठिकाणी ज्ञानेश्वरजी चिकणे सर आपल्याला विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय.
त्यानंतर आदरणीय विद्याधर पाटील साहेब, मी अमोल पाटील आपल्याला विनंती करेन की विद्याधर पाटील यांचा आपण सन्मान करायचा आहे. आपण पाहतोय पाटील यांचा सन्मान होतोय. सन्मान करणारे सुद्धा पाटीलच. सवाल चाहे कितना भी हो जटिल, एक नाम आएगा पाटील. बहुत बढ़िया. धन्यवाद. आपण ओम साई मूवीजच्या माध्यमातून जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट गेल्या 3 दिवसापासून सुंदर पद्धतीने पाहत आहात. यूट्यूबच्या माध्यमातून, टेलिव्हिजनच्या माध्यमातून पाहणारी सर्व मंडळी आपलं सगळ्यांचं स्वर्गीय नंदकिशोर पाटील स्पर्धेमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी हितेंद्र नामदेव मांजरेकर आमचे ज्येष्ठ बंधू, आपलं सुद्धा मनापासून स्वागत. मिहिर स्पोर्ट्स भरोडी आणि मरू आई स्पोर्ट्स दिवे दोन्ही संघांचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहायचे. या ठिकाणी मरुआई संघाचे लाडकं नेतृत्व आदरणीय संतोष भोईर, मी स्वतः सुनील भोईर आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. संतोष भोईर यांचा सन्मान करतील सुनील भोईर. नक्कीच मित्रांनो, भोईर परिवार म्हटला की खूप मोठं व्यक्तिमत्व. पोवाडा गायचा असेल तर शाहीर पाहिजे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची असेल तर तिथे मात्र भोईर पाहिजे. संतोष भोईर, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे सुनीलजी भोईर यांच्या शुभ हस्ते. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. कृपया सामना लवकरात लवकर सुरू करूया आपण. तिन्ही पंच त्या ठिकाणी कार्यरत आहेत आणि तिघांना माझी विनंती असेल की आपण तर नॉन स्टॉप उन्हामध्ये जवळपास 38 डिग्रीच्या तापमानामध्ये आपली जबरदस्त कामगिरी बजावत आहात. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. सर्व सामने लॉर्ड्स पद्धतीने खेळवण्यात येतात आहेत, पण आज आपल्याला फायनल खेळवायची आहे, त्यामुळे आपल्याकडे दुसरा ऑप्शन नसणार आहे. संध्याकाळच्या सत्रात अनेक नामवंत गुणवंत व्यक्तिमत्व आदरणीय कपिलजी मोरेश्वर पाटील, आपले भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय खासदार स्वतः या ठिकाणी येतील. आपल्या जीवाभावाच्या मित्राला वसंत हिंदर पाटील साहेबांच्या या गोड कार्यक्रमाला भेट देण्यासाठी स्वतः खासदार साहेब येणार आहेत. त्यानंतर वंदनाताई मंगेश पाटील, सभापतीताई मंगेश पाटील जे परिवहन मंडळाचे सभापती आहेत ते सुद्धा दिसतील. समाज कल्याण न्यासचे संस्थापक अध्यक्ष सोन्या पाटील आणि आपल्या पंचक्रोशीतील अनेक नामवंत व्यक्तिमत्व आपल्याला या स्पर्धेला पाहायला मिळतील. तर नाणेफेकीसाठी मी भरत वतारी साहेब आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायची आहे. अविनाश पाटील, आपण जर झेल घेताय तर दर्शन पाटील यांच्यातर्फे आपल्याला 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. भरत वतारी, आपण दोन्ही संघांच्या कर्णधारांची मुलाखत घेण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. ज्ञानेश्वरजी चिकणे सर, आपण पाहतोय 48 धावांची गरज. जोशी 11 भादवड संघाची सलामीची जोडी सुभाष आणि पंडित आणि गोलंदाज आहे तो प्रसाद. आणि आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने पहिल्या चेंडूवर जोराचा प्रहार, जबरदस्त षटकार. नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग, चैताचे महिन्या.
दोस्तों, जिंदगी में पलटवार किसको कहते हैं, शेर को सव्वा शेर किसे कहते हैं. आता गोलंदाजी करणारा जो प्रसाद आहे तो सुद्धा ओपनिंगला पहिल्या चेंडूवर सुभाषला ज्यांनी पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता, या ठिकाणी सुभाषने प्रसादला षटकार मारलेला आहे. याला म्हणतात कशमकश, टीट फॉर टॅट. नक्कीच ठोसा से ठोसा. और यहां पर कैच हो सकता था लेकिन नहीं. बहुत बढ़िया 4 रन. तुझं देऊळ साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उडवून सैताची. थँक्यू डीजे. खरं तर 2 षटकामध्ये खारबाव संघाची धावसंख्या 36 होती आणि आपला खेळ आटोपला तो 47 धावांवर. नक्कीच सुरुवात चांगली होती, शेवट मात्र तेवढा छान नाही. या ठिकाणी मात्र जोशी 11 भादवड संघानं झकास सुरुवात. 2 चेंडू वैयक्तिक सुद्धा सुभाष यांच्या धावसंख्या होतात 10 आणि संघाच्या सुद्धा 10. आणि या ठिकाणी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. विनोद पाटील यांनी जर झेल घेतला तर त्यांचा मुलगा करण पाटील यांनी 200 रुपयांचं पारितोषिक लावलंय. नक्कीच वातावरण गरम आणि शेअर मार्केट सुद्धा गरम. पुन्हा एकदा प्रसाद चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आतापर्यंत 3 चेंडू 11 धावा आणि बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू आणि मोठा हादरा जोशी 11 भादवड संघाला. डीजे तिसऱ्या फेरीतील दुसऱ्या फेरीपासून सर्व सामने जे आहेत ते 3 षटकाचे असतील याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. कारण संध्याकाळच्या सत्रात मान्यवरांचा सत्कार सोहळा, भाषण, राष्ट्रगीत, स्वर्गीय नंदकिशोर पाटलांना श्रद्धांजली असा लेंगदी कार्यक्रम असणार आहे. त्यामुळे दूरदृष्टीचा विचार करून सर्व सामने दुसऱ्या फेरीपासूनचे 3 षटकाचे खेळवण्यात येतील. पाहूया नवीन आलेला फलंदाज प्रदीप. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 11. हॅलो, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त आपण चौकार पाहतोय. बबल्या उर्फ प्रदीप यांच्या बॅटमधून. हॅलो, या चौकारांशी धावसंख्या होते ती 15. 48 धावांचं आव्हान असताना ज्या पद्धतीनं सुरुवात झालेली आहे नक्कीच प्रशंसनीय. पुन्हा एकदा प्रसाद टू प्रदीप, पी फॉर पी. आणि या ठिकाणी एक लो फुलटॉस स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव आणि एकाच धावेवर समाधान. धावसंख्या होते ती 16. खारबाव संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना पॉवर प्ले मध्ये 10 धावा चोपून काढल्या होत्या. आता मात्र धावसंख्या होते ती 16. मी सन्माननीय ओमजी मुकादम साहेब आपल्याला विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. भरोडी आणि दिव्य संघाचे दोन्ही कर्णधार आपल्याला माझी विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये. सुनील भोईर साहेब आपण सुद्धा यायचे. कमलेशजी वतारी साहेब आपल्याला विनंती असेल
आपण स्टेजवर यायचंय. टॉस बॉक्स आणि या ठिकाणी ओम शेठ मुकादम आपलं सुद्धा या गोड कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. साहेब आपण सुद्धा, सुनीलजी भोईर आपण सुद्धा स्टेजवर यायचंय. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय एक जबरदस्त सामना होत आहे. कडाक्याच्या उन्हामध्ये या गोड सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपण सगळेजण सज्ज. एका बाजूला भरोडी तर दुसऱ्या बाजूला दिवे संघ. आपल्या भिवंडी तालुक्यातील नामांकित दोन्ही संघ आहेत. दोन्ही मान्यवरांना माझी विनंती असेल की आपण पहिल्यांदा नाणेफेक करायची आहे. एका बाजूला हेड आणि टेल असणार आहे. पहिल्यांदा कोण बोलणार? मरुआई केवणी दिवे संघ या ठिकाणी पाहतोय नाणेफेक बोलणार आहे. छापा. यस, मरुआई केवणी दिवे संघ या ठिकाणी नाणेफेक जिंकतोय. मी दोन्ही सर्व मान्यवरांना विनंती करेन, वतारी साहेब, मुकादम साहेब आणि सुनील भोईर साहेब आपण कृपया स्टेजवर बसून घ्यायचं आहे. कार्यक्रम दोन्ही कर्णधार कृपया आपण बसूया. केवणी दिवे संघ नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा आपला निर्णय कळवायचा आहे. नक्कीच त्यांनी ठरल्याप्रमाणे अगोदरच प्री प्लॅन होतं की नाणेफेक जर जिंकली तर दुसऱ्यांदा फलंदाजी करायला आवडेल. काही आपल्या संघामध्ये काही बदल होणार आहेत का? बदल नाही, तेच संघ असेल आमचा. नक्कीच कोणत्याही पद्धतीचा बदल नाहीये. मला वाटतं साहेब आपण या स्पर्धेचं गेल्या अनेक वर्षापासून विजेतेपद जिंकलेलं नाहीये. यावेळेस काही वेगळी व्यूहरचना असणार का? विजयपदाचा मान राखण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच अत्यंत सौम्य शब्दामध्ये, कमी शब्दामध्ये सांगतायत की नक्कीच यावर्षी या विजेतेपदाची चाहूल आम्हाला ठेवायची आहे आणि त्या पद्धतीनं आमची रणनीती असेल. आपल्या समोर एवढा मोठा संघ भरोडी संघ आहे. या संघामध्ये काही बदल होतील की नाही ते नंतर कळेलच. पण यांच्या विरुद्ध आपले जे हुकमी गोलंदाज आहेत त्यांचा क्रम आणि काय वेगळी व्यूहरचना असेल? आम्ही अगोदरपासून त्यांच्याबरोबर बरेच स्पर्धा खेळलेलो आहेत. एकदम तुल्यबल्य संघ आहे. ते पण अजिंक्यपदाचे मानकरी ठरू शकतात, कारण आम्ही बरेच त्यांच्याबरोबर खेळ. या स्पर्धेत संघटनेमध्ये नवीन संघ आहे, त्यांची दुसरंच. नक्कीच आणि त्यांच्या संघाला सुद्धा आम्ही कमी समजणार नाही. आमच्यासारखाच तुल्यबळ संघ आहे तरी सुद्धा ऑल द बेस्ट. आपण नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. भरोडी संघ या ठिकाणी आपण पहिल्यांदा नाणेफेक जर जिंकली असती तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंग असते. अच्छा, म्हणजे आपल्या मनासारखं झालेलं नाहीये. पण नशिबाचा कौल जसा आपल्या हातात नसतो तसा हा टॉस सुद्धा आपल्या हातात नसतो. फलंदाजीमध्ये काही बदल असणार आहेत का? कारण भरोडी संघ बऱ्याच वर्षापासून आम्ही या संघाचा दबदबा पाहिलाय. यावेळेस स्वर्गीय नंदकिशोर ट्रॉफीचं आयोजन, कपिल पाटील साहेबांचा वाढदिवस, ही ट्रॉफी प्रत्येकाला वाटते की माझ्याकडे पाहिजे. या ट्रॉफीकडे तुम्ही कोणत्या नजरेने पाहता? आम्ही पूर्ण ट्रॉफी जिंकण्याचा. नक्कीच, कारण दिवे संघ आणि भरोडी संघ दोन्ही या ठिकाणी ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्यामध्ये आहेत. जे काही घडतंय ते मैदानात पाहूया. रखरखत्या उन्हात आम्ही दोन्ही कर्णधारांना मुभा देतोय. ऑल द बेस्ट. प्लीज एन्जॉय द मॅच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स विथ चिकने सर. थँक्यू मांजरेकर सर. तर जाऊया आपण मैदानावर. जोशी इलेव्हन भादवाड आणि नंदकिशोर खारभाऊ बी या दोन संघामध्ये सामना आपण पाहतोय. चांगला फटका मारलेला आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. मात्र 2 धावा पूर्ण. बघा या स्पर्धेचं वैशिष्ट्य मी सांगतोय. गावदेव चौटा डुंग्या हा संघ कमजोर संघ मानला जात होता, मात्र या संघाने सबसे बडा उलटफेर केला. ईगल स्पोर्ट खार्डी संघाला पराभूत केलं. दुसरा उलटफेर तर आपण बघत नाही आहोत, कारण नंदकिशोर खारभाऊ बी संघाने जर जोशी इलेव्हन भादवड संघाला पराभूत केलं तर दुसरा उलटफेर असेल हा. पुलटा चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. कसोटी क्रिकेट जर तुम्ही बघितलं तर एका सत्राचा खेळ पूर्ण सामन्याचं चित्र बदलत असतो. वन डे क्रिकेटमध्ये 10 ते 12 षटकांचा खेळ पूर्ण सामन्याचं चित्र बदलत असतो. T20 क्रिकेट बघितलं तर 1 ते 2 षटकांचा खेळ पूर्ण सामन्याचं चित्र बदलत असतो. मात्र टेनिस क्रिकेटमध्ये तुमचा 1 ते दुसरा चेंडू पूर्ण सामन्याचं चित्र बदलत असतो. इथे फुलटॉस टाकला, नो बॉल भीमर आणि षटकार खेचला कर्णधार सुभाषने आणि ह्या सामन्याचं चित्र मात्र बदलत आहे.
धावसंख्या झालेली 25. 48 धावांचं लक्ष्य. इथे ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. नंदकिशोर खारबाव ए संघ पराभूत झाल्यानंतर बी संघाकडून अपेक्षा होत्या. सुभाष इथे डेंजर एंडवर मात्र 2 धावा पूर्ण करतोय. नंदकिशोर बी संघाच्या बाजूने बरेचसे प्रेक्षक आहेत, कारण स्थानिक संघ आहे. खास करून वसंतजी पाटील साहेब या संघाचा खेळ पाहत आहेत. प्रत्येक चेंडूनिशी आपण पाहतो त्यांच्या चेहऱ्यावर हास्य, त्यांच्या चेहऱ्यावर निराशा. नक्कीच मुद्रा बदलत आहेत त्यांच्या, कारण त्यांचे सुपुत्र योगेश पाटील खेळत आहेत या संघामध्ये. धावसंख्या झालेली आहे ती 27. दादा संघ आहे वसंत पाटील साहेब. जोशीलोन बहादूर हा संघ खास करून फलंदाजीसाठी ओळखला जातोय. खाते पिते घरके तुम्ही फलंदाज आणि गोलंदाज या संघामध्ये पाहू शकता. ह्या संघाला मी जवळून ओळखतो. ठाकराचा पाडा येथे वरालदेवी ताडाली संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेविषयी मी सांगेन. फुलटॉस खराब चेंडू आणि जैसी गेंद वैसी नसीहत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. समोरच्या संघाने या संघाला 72 धावांचं लक्ष दिलं होतं. फक्त 2.3 षटकामध्ये पूर्ण केलं होतं. या संघाने ठाकराचा पाडा येथे जो मैदान आहे त्या मैदानावर वरालदेवी ताडाली संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेमध्ये असा हा संघ जोशीलेन भादवड. धावसंख्या झालेली आहे ती 33. 48 धावसंख्या तुमची सुरक्षित नाही येते नंदकिशोर खारबाव बी. आणि नक्कीच ज्ञानेश्वर चिकणे सर, स्पर्धेचा 3रा दिवस, 3ही दिवस आयोजकांच्या वतीनं सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आता सुद्धा जे संघ खेळून झालेले आहेत किंवा जी काही पाहुणे मंडळी या ठिकाणी बसलेली आहे, सर्वांना विनंती असेल की भोजन करून घ्यायचं आहे. शॉर्ट लेगमध्ये क्षेत्ररक्षक योगेश पाटील 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 34. दोन षटक आणि 36. 2 षटक किती धावा ज्ञानेश्वर मुकादम बाकी आहेत जिंकण्यासाठी? 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. तसं पाहायला गेलं तर मंत्रेकर सर, क्रिकेटला एक टाईमपासचा खेळ असा संबोधलं जातं आहे. बघा तुम्ही घरातून जेव्हा ही मंडळी क्रिकेट खेळायला निघते ना, तेव्हा त्यांचे जे परिवाराचे सदस्य असतात ते काय म्हणतात, क्रिकेट खेळून खूप तुम्ही नाव गाजवाल असं सांगतात. मात्र क्रिकेट तुम्हाला काय देत असतं, क्रिकेट तुम्हाला काय शिकवत असतं? क्रिकेट तुम्हाला लढायला शिकवतं, क्रिकेट पडायला शिकवतं, क्रिकेट प्रयत्न करायला शिकवतं आणि क्रिकेट निर्णय घ्यायला शिकवतं. क्रिकेट यशाच्या मागे धावायला शिकवतं, संयमाने वागायला शिकवतं, शिस्त पाळायला शिकवतं, जबाबदारी पेलायला शिकवतं. क्रिकेट जीवनातील अनिश्चितता स्वीकारायला शिकवतं, व्यवहारातील नीतिमत्ता अंगीकारायला शिकवतं, वेळेचे महत्त्व पाळायला शिकवतं, संघर्षाचे तत्त्व जाणायला शिकवतं. क्रिकेट फुटलेल्यांना एकजूट व्हायला शिकवतं, तुटलेल्यांना आत्मविश्वास जागवायला शिकवतं, हरलो तरी भरारी मारायला शिकवतं, जिंकलो तरी जमिनीवरच राहायला शिकवतं. क्रिकेट भूतकाळात रमायला शिकवतं, क्रिकेट वर्तमानात जगायला शिकवतं, क्रिकेट आव्हान स्वीकारून भविष्याचे डावपेच आखायला शिकवतं. खरेच क्रिकेट आपल्याला दुनियेच्या मैदानावर आयुष्याचा खेळ कौशल्याने खेळायला शिकवतं, कौशल्याने खेळायला शिकवतं. हे खूप छान कविता आणि तेवढीच छान सादरीकरण ज्ञानेश्वरजी चिकणे. थँक्यू. दरम्यान आपण पाहतोय धावफलकावर धावा लागलेल्या त्या 36. जिंकण्याचा जर प्रयत्न केला तर अजूनही 13 धावांची 12 धावांची आवश्यकता. विनोद
ओव्हर द विकेट. हो, ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिड ऑफ करून चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 37 धावफलकावर लागलेले आहेत. योगेश नाना आज नाही आहेत जोशीलोन भादवड संघामध्ये, तरी फरक पडलेला नाही आहे. मी तर म्हणेन जोशीलोन भादवड संघाला. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला जाईल लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर, अफलातून षटकार. आज मुसाभाई पण संघात नाही, जोशीलोन भादवड संघामध्ये, तरीसुद्धा फरक पडलेला नाही आहे. हे दोन्ही खेळाडू असले किंवा नसले, जोशीलोन भादवड संघाला अजिबात फरक पडत नाही आहे. वैयक्तिक 35 धावफलकावर सुभाष धावफलकावर लावतोय. धावसंख्या झालेली 43 5 धावांची आवश्यकता. हो, यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. जाईल का चेंडू सीमारेषेच्या बाहेर? यस, कसरत करावी लागते क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू सीमारेषेच्या आत अडवला जातोय. धाव मिळत आहे ते 3. या सिरीजमधली सर्वोत्कृष्ट धावसंख्या नोंदवलेली आहे. येस, दोघांनी 38 धावा केलेल्या आहेत. त्यामध्ये हरेश सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचा 38 धावा आणि सुभाष 38 धावा. इथे मात्र चेंडूला खेळून काढलेले आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. धाव मिळेल फक्त 1 आणि विजय संपादन करण्यासाठी फक्त एका धावेची आवश्यकता आणि वैयक्तिक उच्च धावसंख्या करण्याचाही प्रयत्न केला जाईल. येस, व्हॉट अ शॉट. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. षटकार सुभाषच्या बॅटमधून. ज्यावेळेस नंदकिशोर खारबाव बी संघाची 2 षटकात 36 धावसंख्या होती, तेव्हा कोणताच तत्ववेत्ता सुद्धा म्हणू शकला नसता की पराभव होईल. पण मित्रांनो, हा क्रिकेट आहे, असंच घडत असतं. कधी घडत असतं तर कधी बिघडत असतं. धन्यवाद. आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाईल जोशी 11 संघाचा सुभाष. नाबाद 44 धावांची जबरदस्त आज 3 दिवसातील सर्वोत्कृष्ट धावसंख्या. मॅन ऑफ द मॅच सुभाष, प्लीज कम ऑन द स्टेज.